लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये चोरट्यांचा हैदोस सुरूच आहे. एका रात्रीत तब्बल 3 घरफोड्या करत चोरट्यांनी 11 लाखांहून अधिक किमतीचा ऐवज लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. नाशिक शहरातील आरटीओ ऑफिस परिसरातील पोपटराव पिंगळे नगरमधील मैत्री प्रतीक अपार्टमेंटमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. पहिल्या मजल्यावरील 3 घरांचे कडिकोंडे तोडत चोरट्यांनी एका रात्रीत 3 घरफोड्या केल्यात. चोरट्यांनी बंद घरांचा फायदा घेत घरांमध्ये प्रवेश केला. कपाटे फोडून सोन्याच्या माळा, नेकलेस, अंगठ्या, नथ आणि चांदीचे दागिने असा तब्बल 11,15,000 रुपयांचा ऐवज लंपास केलाय. दरम्यान ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून पोलिसांनी फुटेज ताब्यात घेतले. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथकानं तपास सुरू केलाय. ट्विट बघितल्यानुसार 4:15 वाजता आमचे फर्स्ट फ्लोअरचे 3 फ्लॅट फोडले. त्यामध्ये माझं नाव, आमचा फ्लॅट फोडलाय, कोटिंदे म्हणून आहे, तुळसाबाई कोटिंदे. आणि फ्लॅटमधून आमच्या जे सोनं होतं, कपाटे 2 फोडले. एक पत्र्याचं होतं, एक फर्निचरचं. लॉक होते, चावी माझ्याकडेच होते, तरी त्यांनी ते फोडलं. सोनं जवळपास किती गेलं आपलं? सोनं जवळपास 20 तोळ्याच्या वरतीच सोनं गेले आणि अर्धा पाऊण किलो चांदी असेल आणि काही कॅश असेल 7-10 हजार कॅश. ओके. अजून काही गेलं तुमचं? बाकी टेबलावरून लॅपटॉप वगैरे सगळं आहे तसंच आहे, बाकी काही गेलं नाही. ओके. जवळपास किती वर्षाची घटना घडली वडली? ही 4:05 ते 4 ते 5 दरम्यान सगळं. आणि तुम्ही कुठे गेले ते? मी माझं गाव मूळ लिंगवणे पेठमध्ये आहे, तिकडे गेलो. घरी लग्नाचं लग्न कार्य होतं, त्यामुळे आम्ही तिकडे गेलो होतो. रात्री येणार होतो पण मुक्काम राहिलो आणि आज सकाळी यायचं होतं. तुम्हाला याची माहिती कशी लागली? सकाळी मला फोन आला बिल्डिंगमधून, कोठामध्ये आहेत का, त्यांनी कॉल केला त्यांनी. ओके. पोलीस तक्रार केली तुम्ही याच्याबद्दल? हो, पोलीस तक्रार केली. 112 वरून कॉल केला होता. पोलीस येऊन गेले? पोलीस येऊन गेले. ओके. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरी तर एका रो हाऊसमध्येही घरफोडी झाली होती. सलग घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तर घटनेची माहिती मिळताच म्हसरूळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे आणि पोलीस उपनिरीक्षक मंद्रुपकर पोलीस पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं आणि परिसरात शोध मोहीम राबवण्यात आली. सतत वाढणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे परिसरात पोलिसांचा धाक उरला आहे का, असा सवाल आता नागरिकांकडून उपस्थित केला जातोय. तसेच रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास म्हसरूळ पोलीस करतायत. अतुल पवार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.